काही सिनेमा असेल, जसे आपण अनेक हिंदी सिनेमे बघितले, नो एंट्री, ते जे काही नॉनव्हेज कॉमेडी असलेले सिनेमे किंवा मराठीमध्ये पण असे बरेचसे सिनेमे येऊन गेले. पण यामध्ये 3 मित्रांची गोष्ट आहे, जे खरोखरच थ्रिलर आहेत. त्यांना मुलींविषयी खूप आकर्षण किंवा मुलींचा पाठलाग करणं, अशा सगळ्या ज्या थ्रिलर गोष्टी तरुणपणात बरेच तरुण करतात, त्या थ्रिलरपणाचा एक भाग किंवा तसं चित्रीकरण या सिनेमामध्ये या 3 मित्रांचं केलेलं आहे. आणि त्यांच्या आयुष्यात येते एक मुलगी म्हणजे पूजा सावंत. तर पूजा सावंत आल्यानंतर मग या तिघांमध्ये काय होतं, कोण तिला पटवतं किंवा काय सगळं घडतं, हे सगळं बघायला आपल्याला या सिनेमामध्ये मिळणार. त्यामध्ये एक पार्थचा एक रोल आहे जो वेगळा आहे, आणि तो जो आहे तर आपण ट्रेलरमध्ये पण पाहिलं की तो मोबाईलवरती ते व्हिडिओ चॅटिंग करतो. म्हणजे हल्ली जे जाळं हनी हनी ट्रॅप जे म्हणतात, त्या पद्धतीत हल्ली व्हिडिओवरती बरेच जण लोकांना ब्लॅकमेल करून खूप पैसे उकळतात. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक बरबाद झाले. असे किस्से बरेच ऐकलेले आहेत. आणि तसाच एक किस्सा पार्थबरोबर होतो की त्याला मोबाईलवरती किंवा काय म्हणजे अनुभव असतील बऱ्याच जणांना, कारण की मलाही तसे काही कॉल्स आले होते. पण आपण कुठला कॉल ॲक्सेप्ट करायचा तो आपण ठरवायचा असतो, आणि आपण ते काय किती हे करायचं बघायचं हे आपण ठरवायचं असतं. पण काय आहे की तर ह्यापासून सगळे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. खरं तर हे जे दाखवलं गेलं आहे, तर ह्या चित्रपटामध्ये नुसतं आंबट शौकीनपणा नाही, तर आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये ह्याचा पण आपल्याला संदेश या सिनेमातून मिळतो. ही एक चांगली आणि जमेची बाब आहे. आता सिनेमामध्ये हे तिघं तिच्यावरती लाईन मारत असतात किंवा मुलींच्या मागे लागत असतात, आणि मग त्याच्यानंतर ते एका प्रॉब्लेममध्ये फसतात. ते प्रॉब्लेम कोणामुळे झालेत, काय झालेत, हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळेल. आणि पार्थ ज्या ट्रॅपमध्ये अडकतो त्याला कारणीभूत त्याचा मित्र असतो, कारण की त्या समूहाबरोबर काम करत असतो जे हे सगळं करत असतात. आणि तो सगळ्या त्या पार्टीला हे सगळे गिराईक घेऊन जात असतो, म्हणजे बकरे बनवून तो नेत असतो. पण मला हे पटलं नाही की मित्र मित्राला कशाला, पण असे असतात काही मित्र जे आपल्या मित्रांनाच खड्ड्यात टाकतात. तर तो एक भाग असू शकतो की मित्र मित्राला गंडवतो आणि घेऊन त्या त्या जाळ्यामध्ये अडकून टाकतो. तर अशा काही गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर बऱ्याच काही घटना घडतात. आता कसं आहे की सिनेमामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला परफेक्ट मिळतील असं नाही. काही सगळ्या आहेत. म्हणजे सिनेमामध्ये बरं, आता 3 मित्रांची गोष्ट आहे किंवा तो चौथा एक मित्र आहे. त्यांच्या पोरकटपणा, त्यांचा म्हणजे ठरकीपणा, हे सगळं आपल्याला बघायला मिळतंच. हे नेहमीचंच आहे. पण काय आहे की सिनेमा वाईट असं म्हणणार नाही. स्क्रीन प्लेचा प्रॉब्लेम आहे. काय सिनेमाची गोष्ट असली तर ती ताणणं किंवा त्याच्यावरती स्क्रीन प्ले चांगला डेव्हलप करणं, त्याच्यावरती आपल्याकडे लोक वेळ घेत नाहीत. त्याच्यावरती डिस्कशन्स फार कमी होतं. या स्क्रीन प्लेमध्ये हा सिनेमा गंडलेला आहे, असं मला तरी वाटतं. आणि हे मी बिंदास बोलतो, ठाकूर के बिंदास बोलणं. बाकी बघायला गेलं तर स्क्रीन प्ले लिहिणे